आज आपण बनवणार आहोत मटार करंजी। चला तर मग आजची रेसिपी बघूया। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, मिरची याची पेस्ट करून घ्या। त्यानंतर वाटाणा बारीक करायचा आहे, तो अगदी 1 ते 2 सेकंदच फक्त बारीक करायचा आहे। एका भांड्यामध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवूयात। त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा गोल्डन होईपर्यंतच परतायचा आहे। कांदा ऑप्शनल आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे वाटलेली मिरची, आलं, लसूण पेस्ट घालायची आहे। त्यानंतर बारीक केलेला मटार घालायचा आहे। 1 ते 2 मिनिट परतल्यानंतर यामध्ये 2 कप खवलेल्या नारळाचा किस घालायचा आहे। हे सगळं एकदा छान मिक्स करून घ्या। मग यामध्ये 3 टेबलस्पून धनेपूड, 2 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून साखर हे सर्व घालून हे सारण परतून घ्यायचं आहे। त्यावर 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर 1 टीस्पून गरम मसाला, अर्धा लिंबाचा रस पिळून गॅस बंद करून हे सारण थंड व्हायला ठेवायचं आहे। 2 कप मैदा, अर्धा कप रवा, अर्धा टीस्पून मीठ आणि थोडीशी हळद, अर्धा टीस्पून ओवा हाताने क्रश करून घालायचा आहे। वरून 2 टीस्पून तुपाचं मोहन घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ दाबून अशा प्रकारे पिठाचा मुटका व्हायला हवा। पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे। करंजीला लाटतो त्याप्रमाणे लाटी लाटून घ्यायची आहे। करंजीमध्ये सारण भरत असताना एका लाटीमध्ये 2 चमचे सारण भरायचं आहे। करंजी फुटू नये म्हणून पाण्याचं बोट लावून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करंजी चिकटवून घ्यायची आहे। तेल मीडियम फ्लेमवर तापवून घेतल्यानंतर करंजी फक्त गोल्डन कलरची होईपर्यंत तळायची आहे। तयार आहे आपली टेस्टी खुसखुशीत मटर करंजी। तुम्हीही ही वेगळी रेसिपी ट्राय करून पहा आणि कमेंट्समध्ये कळवा कशी झाली आहे। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।